तोरणमाळ हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तोरणमाळ ही महाराष्ट्रामधील दुसरं थंड हवेचं ठिकाण असून समुद्र सपाटीपासून उंची किती आहे? तर बघा 1150 या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे आपलं 1150 इतकी मीटर उंच आहे बघा. लक्षात. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण नंदुरबारमध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. नेक्स्ट पहा, विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे? काय प्रश्न आहे? विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण कोणतं आहे मित्रांनो? तर चिखलदरा आहे मित्रांनो. विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण आहे कुठं? चिखलदरा विदर्भामधील थंड हवेचे ठिकाण आहे. अमरावती जिल्ह्यामधलं आहे. उंची बघा 1188 मीटर इतकीची उंची आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही? खालीलपैकी कोणतं थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही? तर सातपुडा. ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा. पाचगणी आणि महाबळेश्वर सुद्धा आपल्याला सातारामध्ये पाहायला मिळतात. आणि माथेरान कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये बघा माथेरान. लक्षात आलं. हे कुठे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, माथेरान आताच पाहिलं आपण कुठे आहे मित्रांनो? तर माथेरान मित्रांनो हे आपल्या लक्षात ठेवायचं कुठे? रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान आहे. त्यानंतर लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा गाणं पण आहे बघा. कुठं कुठं जायचं? तर बघा खंडाळा लोणावळा कुठे आहे बघा? पुणे जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? पुणे जिल्ह्यामध्ये. पन्हाळा कुठे आहे बघा? कोल्हापूरमध्ये बघा. नेक्स्ट पहा, माथेरान घाटमाथा कशाजवळ आहे? तर नेरळजवळ आहे पहा. आलं लक्षात. माथेरान घाटमाथा नेरळ जिल्हा रायगड जवळ आहे पहा माथेरान. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर करेक्ट आन्सर आहे बघा सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा, सिंधुदुर्गमध्ये आंबोली हे थंड हवेचे ठिकाण. सावंतवाडी तालुक्यामध्ये बघा जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामधील सर्वात जास्त पाऊस बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आंबोली या ठिकाणी. आणि आंबोलीला आपल्या महाराष्ट्राचं काय म्हणतात बघा? चेरापुंजी असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? चेरापुंजी. समजलं. येथील आंबोली घाट हा कोल्हापूर व सावंतवाडी यांना जोडतो. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत पहा. हा प्रश्न 20पेक्षा जास्त वेळा विचारला होता. नेक्स्ट बघा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. मित्रांनो चिखलदरा कुठे आहे? अमरावतीमध्ये मित्रांनो चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे बघा. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेमधलं थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुड्याच्या बघा 7 रांगा आहेत. किती आहेत बघा? 7 रांगा. आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि चिखलदरा थंड हवेचं ठिकाण कुठे बघा? अमरावती. कुठे बघा? अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट पहा, म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? म्हैसमाळ कुठे बघा? छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हैसमाळ आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पहा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. तर कोणतं आहे मित्रांनो सर्वाधिक पावसाचं ठिकाण? आंबोली हे सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे पहा. याला महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट पहा, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोयना, कृष्णा, गोदावरी, कळसुबाई. तर मित्रांनो कळसुबाई. बाकीच्या सगळ्या गोदावरी आणि महाराष्ट्रामधील बघा गोदावरी, कृष्णा, कोयना ह्या महाराष्ट्रातील नद्या आहेत बघा. आणि कळसुबाई बघा महाराष्ट्रामधील सर्वाधिक उंच शिखर आहे. याची उंची लक्षात ठेवा मित्रांनो, बऱ्याच वेळेस पेपरला विचारलं आहे 1646 मीटर. आणि फुटामध्ये विचारली तर 5400 फूट. 5400 फूट इतकी काय बघा उंची आहे. नेक्स्ट पहा, गरम पाण्याचे झरे असलेलं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? गरम पाण्याचं झरं असणारं वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? अतिशय IMP क्वेश्चन मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर बघा ठाणे. लक्षात ठेवायचं आपल्याला ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी, सतपली आणि अकोलोली हे काय बघा गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पालघरमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आपल्याला पाहायला मिळतात. पालघरमध्ये कोणते आहेत? वज्रेश्वरी पालघरमध्ये दातीवरे, गणेशपुरी आणि कोकनेर हे काय बघा पालघरमधले गरम पाण्याचे झरे आहेत. रत्नागिरीमध्ये सुद्धा मित्रांनो गरम पाण्याचे झरे आहेत. राजापूर आणि उन्नेर. जळगावमध्ये बघा उपनदेव, सुपनदेव, गणेशपुरी हे आहेत. हे महत्त्वाचे पॉईंट आपण डिस्कस केले. नेक्स्ट बघा, दक्षिण गंगा हे कोणत्या नदीला म्हणतात? तर गोदावरी नदीला मित्रांनो दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जातं. आणि सर्वात मोठी द्विकल्पीय नदी पहा. लक्षात. नेक्स्ट पहा, कराडजवळ प्रीती संगम येथे टिंबटिंब नद्यांचा संगम आहे. कराडजवळ प्रीती संगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे. तर बघा कराड कराडजवळ बघा प्रीती संगम कोणाचा आहे?
कृष्णा आणि कोयना ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि कोयना हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. कृष्णा आणि कोयना यांचा संगम बघा याला प्रतिसंगम सुद्धा म्हणतात आणि कराडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम नृसिंहवाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम आपल्याला माहुली या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी आणि कर्रा ह्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? या भीमा नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे बघा. भीमा नदीचं उगम कुठं होतं? तर भीमाशंकर पुणेमध्ये बघा भीमा नदीचा उगम होतो. कुठं होतो? भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये. लांबी किती बघा 451. लांबी किती आहे? 451 किलोमीटर इतकी लांबी आहे. उपनद्या पहा मित्रांनो, भामा, इंद्रायणी, मुळा, मुठा, निरामान, घोड, सीना, कुकडी, कर्रा ह्या महत्त्वाच्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. उगम लक्षात ठेवा भीमा नदीचा भीमाशंकरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट पहा, सहस्रकुंड. काय प्रश्न आहे पहा, सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर हे उमरखेड. लक्षात ठेवा मित्रांनो, उमरखेडमध्ये बघा सहस्रकुंड धबधबा यवतमाळ जिल्ह्यामधील उमरखेड तालुक्यामध्ये स्थित आहे. नेक्स्ट आहे पहा, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? हा प्रश्न बघा 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. तर त्र्यंबकेश्वरमध्ये मित्रांनो आपल्याला गोदावरी नदीचा उगम पाहायला मिळतो. कुठं? त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. महाराष्ट्रामध्ये लांबी बघा 668 किलोमीटर आहे. किती? 668 किलोमीटर. संपूर्ण लांबी लक्षात ठेवा 1465 किलोमीटर. किती? 1465 किलोमीटर इतकी आहे. बरोबर. उपनद्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. तर मित्रांनो उपनद्या बघा दारणा, प्रवारा, बोर, मुळा, बिंदुसरा, सिंदफणा, शिवना, दुधना, खाम ह्या काय बघा गोदावरीच्या उपनद्या आहेत. मित्रांनो गोदावरीचं उगमस्थान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणतं आहे पहा, तर त्र्यंबकेश्वर, नाशिक. लक्षात ठेवायचं आहे नाशिक जिल्ह्यामधून गोदावरी ही उगम पावते बघा. नाशिक गोदावरीमधून. भीमा नदी बघा भीमाशंकर पुण्यामधून बघा भीमा नदी उगम पावते बघा. कोणती? भीमा नदी. आलं लक्षात. आणि मित्रांनो नर्मदा नदी बघा अमरकंटक डोंगरामधून उगम पावते. नर्मदा तापी मध्य प्रदेशमधून उगम पावते मुलताई डोंगरामधून. हे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हे 100% पेपरला विचारले जातात. घ्या पुढचा प्रश्न आहे, भीमा नदीची सुरुवात ही कोणत्या तालुक्यामधून होते? आंबेगाव तालुक्यामधून होते. पहा लक्षात ठेवायचं आहे भीमा नदीचा उगम मी सुरुवातीला सांगितला भीमाशंकर पुण्यामध्ये झालेला आहे. सुरुवात बघा आंबेगाव तालुक्यामधून होते. भीमा नदीची बघा एकूण लांबी लक्षात ठेवा 860 किलोमीटर आहे बघा. किती? 860. महाराष्ट्रामध्ये फक्त किती बघा 451 किलोमीटरची लांबी आहे. भीमा नदी बघा कृष्णा नदीची उपनदी बघा. नेक्स्ट आहे पहा, वज्रेश्वरी या ठिकाणामधील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? वज्रेश्वरीमधील गरम पाण्याचे कुंड कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो हे भिवंडी. ऑप्शन क्रमांक 1 भिवंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड भिवंडी तालुक्यामध्ये. मित्रांनो 50 प्रश्न झाले. मी तुमचा एक सुद्धा मिनिट व्हायला घातला नाही. त्यामुळे अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो आणि कमीत कमी आपल्या 5 मित्रांना या ठिकाणी व्हिडिओ नक्की शेअर करून घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी वैनगंगा नदीची उपनदी नाही विचारलं आपल्याला? तर प्रवारा नदी मित्रांनो ही काय बघा वैनगंगा नदीची उपनदी नाही बघा. वैनगंगा मित्रांनो दक्षिण वाहिनी नदी आहे आणि महाराष्ट्रामधील तिची लांबी 295 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो 295 किलोमीटर. उगम कुठं होतो वैनगंगा नदीचा? मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यामधील मैकल डोंगर रांगामध्ये बघा उगम होतो. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्रवारा मित्रांनो कोणाची उपनदी आहे? तर गोदावरी नदीची उपनदी. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रवारा नदी कोणाची उपनदी आहे? गोदावरीची काय बघा उपनदी आहे. समजलं. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा कोणती आहे? तर वायव्येकडून आग्नेयेकडे. ऑप्शन क्रमांक 1 अशा दिशेने वाहते बघा वायव्येकडून आग्नेयेकडे. वर्धा नदीचा उगम मित्रांनो सातपुडा पर्वतरांगमध्ये मध्य प्रदेशमध्ये होतो. हे पण लक्षात ठेवा. महाराष्ट्रामधील तिची लांबी 455 किलोमीटर आहे. किती? 455 किलोमीटर. महाराष्ट्रामधील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती असा प्रश्न आला तर वर्धा नदी हा पॉईंट म्हणजे हे जे काय ऑप्शन यावर डायरेक्ट तुम्ही गोळी मारून टाकायची म्हणजे ऑप्शन चॉईस करायचा. पुढचा प्रश्न काय पहा मित्रांनो, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागलेली आहे? चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा तर वैनगंगा. ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा नदीमुळे काय झाली बघा विभागलेली आहे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याची सीमा. बघा मित्रांनो ही दक्षिण वाहिनी नदी आहे.
हिचा उगम बघा कुठं होतो, तो उगम होतो मैकल डोंगर रागा मध्य प्रदेश. लांबी जर पाहिली तर 295 किलोमीटर इतकी लांबी बघा, किती 295 किलोमीटर इतकी लांबी आहे. ही महाराष्ट्रामधील दुसरी सगळ्यात मोठी दक्षिण वाहिनी नदी पहा. नेक्स्ट आहे पहा, भंडारा व रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात? भंडारा आणि रंधा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात? ते नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात ठेवायचं आहे बघा, भंडारदरा आणि रंधा हे धबधबे. नेक्स्ट आहे पहा, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी, काय प्रश्न आहे बघा, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्नन नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ही वैनगंगा नदीची या ठिकाणी बघा करेक्ट आन्सर आहे बघा, वैनगंगा. उगम कुठं होतो वैनगंगा नदीचा? मध्य प्रदेशमध्ये होतं पहा. नेक्स्ट आहे पहा, महाड शहर हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे? कोणतं? महाड शहर हे, तर मित्रांनो सावित्री या नदीच्या काठावर वसलेलं आहे बघा महाड हे शहर. लक्षात ठेवायचं आहे बघा, सावित्री. या पुढचा प्रश्न, वर्धा आणि वैनगंगा, काय प्रश्न आहे पहा, वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या संगमामधून तयार झालेली नदी कोणती? वर्धा आणि वैनगंगा. तर प्राणहिता ही या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 2 प्राणहिता. लक्षात, प्राणहिता वर्धा आणि वैनगंगा नदीच्या संगमामधून प्राणहिता तयार होते. चपराळ गडचिरोली या ठिकाणी बघा यांचा संगम होतो. लांबी जर लक्षात ठेवा 133 किलोमीटरची लांबी पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर बघा तापी आणि नर्मदा ह्या दोन्ही पण नद्या कशात पहा? पश्चिम वाहिनी नद्यात पहा. बरोबर. याशिवाय कोकणातील ज्या काही नद्या असतात बघा, सगळ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या म्हणून ओळखल्या जातात, कोकणातील सर्व नद्या. नागपूर जिल्ह्यामधील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावामधून नाग नदीचा उगम होतो. लक्षात ठेवायचं आपल्याला, नाग. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही? तर गोदावरी नदी मित्रांनो या ठिकाणी बघा चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहत नाही. लक्षात, गोदावरी. चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? वैनगंगा, वर्धा आणि इरई. वैनगंगा, वर्धा आणि इरई. समजलं. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही? तर कुंडलिका मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामधून वाहत नाही. कुंडलिका नदी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधून वाहते. तर मित्रांनो शास्त्री, त्याच्यानंतर जगबुडी, बाब, भारजा, जोग, वशिष्ठी, कातळी, मचकुंदी, काजवी, वाघोटण, शुक्र रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे? कोणता प्रसिद्ध धबधबा हा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हजरा धबधबा. हजरा, हासरा नाहीत, हजरा. हजरा धबधबा मित्रांनो सालेकेसा तालुका गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो, सातारा जिल्ह्यामधील खतगुण, सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे? कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर येरळा नदीच्या काठावर आपल्याला सातारा जिल्ह्यामधील खतगुण गाव हे आपल्याला पाहायला मिळतं, येरळा. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यामध्ये नाही? तर भीमा नदी मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये नाही. कोणती? भीमा. भीमा नदी सातारामध्ये नाही. सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचं जाळं पसरलेलं आहे. कोणत्या? कृष्णा. नेक्स्ट पहा, सातारामधील दहिवडीजवळून कोणती नदी वाहते? तर मान ही नदी वाहते. लक्षात ठेवा मित्रांनो, मान ही नदी आपल्याला पाहायला मिळते. साताऱ्यामधील दहिवडीजवळ मान नदी वाहते. मान नदी बघा भीमा नदीची उपनदी आहे. लक्षात ठेवायचं, भीमा नदीची उपनदी. मान नदी सातारा जिल्ह्यामधून वाहणारी पूर्ववाहिनी नदी बघा, आणि हिचा उगम मान तालुक्यामधील कुळकजाई परिसरामधील डोंगर रांगेमध्ये होतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. खालीलपैकी सर्वात उंच धबधबा कोणता आहे? सर्वात उंच धबधबा तर कोणता आहे बघा, भांबली वजराई. लक्षात ठेवा मित्रांनो, धबधब्याची उंची 1840 फूट आणि 560 मीटर इतकी बघा या धबधब्याची उंची. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामधून टिंबटिंब नदी वाहते. चला, सातारा, सांगली, कोल्हापूर. गाडी क्रमांक सातारा, सांगली, कोल्हापूर. परंतु ही नदी मित्रांनो तर कृष्णा नदी वाहते पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला, कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये होतो. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामधून कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदी मित्रांनो द्विकल्पीय भारतामधील दुसरी सर्वात मोठी नदी आहे. कृष्णा नदीची एकूण लांबी जर पाहिली तर 1400 किलोमीटर आहे बघा. किती आहे? 1400 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्रामध्ये लांबी 282 किलोमीटर आहे बघा. किती? महाराष्ट्रामध्ये लांबी 282 किलोमीटर.
पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो कृष्णा या नदीची बघा कोयना नदी उपनदी बघा बरोबर. कोयना नदीला महाराष्ट्राचं काय म्हणतात बघा भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. कोणत्या? कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमाला प्रीतिसंगम म्हणतात. आणि मित्रांनो हा कराडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचे कराड. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी काय प्रश्न आहे पहा. रायगड जिल्ह्यामधील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? तर कोणती खाडी मित्रांनो? धरमतरची खाडी. लक्षात ठेवायचं आपल्याला धरमतरची खाडीला या ठिकाणी जाऊन मिळते. नेक्स्ट आहे पहा, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला बरोबर क्रम लावायचा आहे बघा. रायगड जिल्ह्यातील याचं करेक्ट आन्सर आहे पाताळगंगा, आंबा आणि कुंडलिका. शिव काय बघा योग्य क्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. रायगड जिल्ह्यामधील उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आलं लक्षात. नेक्स्ट आहे पहा, परभणी जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? तर वैनगंगा नदी मित्रांनो परभणी जिल्ह्यामधून वाहत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये वैनगंगा वाहत नाही. परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी प्रमुख नदी बघा. गोदावरी नंतर पूर्णा. लक्षात ठेवायचं आहे गोदावरी, पूर्णा, दुधना आणि आसना आणि कयाधू. वैनगंगा नदी मित्रांनो विदर्भामधून आपल्याला पाहायला मिळते. कुठं? विदर्भामधून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही वैतरणा नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही? तर बघा सावित्री ही वैतरणा नदीची काय बघा उपनदी नाही आहे. सावित्री बघा वैतरणा नदी मित्रांनो हिचा उगम त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिकमध्ये होतो सह्याद्री पर्वतामध्ये आणि पश्चिम वाहिनी नदी असल्यामुळे ही अरबी समुद्राला जाऊन मिळते. वैतरणा नदी मित्रांनो पालघर जिल्ह्यामधून सुद्धा वाहते. लांबी बघा 154 किलोमीटर बघा. किती आहे? 154 किलोमीटर लांबीची नदी आहे. उपनद्याच्या तानसा, त्याच्यानंतर पिंजाळा, देहजा आणि सूर्या हे आहेत. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, सहस्रकुंड धबधबा कोणत्या नदीवरती आहे? कोणता? सहस्रकुंड धबधबा. तर मित्रांनो हा पैनगंगा नदीवरती सहस्रकुंड धबधबा आहे. कोणत्या? पैनगंगा नदीवरती बघा. यवतमाळ व नांदेड या जिल्ह्याच्या सीमेवर सहस्रकुंड धबधबा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो यवतमाळ आणि नांदेडच्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे पहा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुदखेड डोंगर रांगा आहेत बघा. कोणत्या आहेत बघा? मुदखेड. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही विचारलं आहे. आता गोदावरीच्या कोणत्या उपनदी हे आपलं पाठ असलं पाहिजे. तर मित्रांनो मांजरा पण गोदावरीची बघा. वैनगंगा सुद्धा गोदावरीची. पैनगंगा सुद्धा आहे. पंचगंगा नाही मित्रांनो. लक्षात ठेवायचं बघा पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट होईल बघा. गोदावरी नदीच्या उपनद्या पाहिल्या आपण. पंचगंगा ही जी काही नदी मित्रांनो ह्या नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये होतो. महाबळेश्वर सातारामध्ये होतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. घ्या पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही विचारले? तापी नदीची पूर्णा पण आहे, गिरणा पण आहे, पांझरा पण आहे, परंतु दारणा नाही मित्रांनो. लक्षात ठेवा दारणा नदी कोणाची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी बघा. कोणाची? गोदावरी. समजलं? गोदावरीची बघा. तापी नदीचा उगम बघा मुलताई महादेव डोंगर रांगा मध्य प्रदेशमध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे बघा. किती? 208 किलोमीटर. उपनद्या पाहून घ्या. ज्या काही नद्या बाकी, गोमलाई, अरुणावती, अनेर, गुळी ह्या काय बघा उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इंद्रावती नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणती? इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ही गोदावरी नदीची उपनदी मित्रांनो. इंद्रावती नदी गोदावरी. इंद्रावती नदी मध्य भारतामधून वाहणारी एक नदी पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी आपल्याला चुकीचं वाक्य ओळखायचं आहे पहा. खालीलपैकी चुकीचं वाक्य ओळखायचं आहे. वर्धा नदीचा उगम बघा मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी होतो. एकदम बरोबर आहे पहा. वर्धा नदीची लांबी 454 आहे बघा. नाही 454 नाही तर 455 किलोमीटर. लक्षात ठेवायचं आहे 455 आहे बघा. आलं लक्षात? वर्धा नदी बघा 455. वर्धा नदीचं खोरं बघा गोदावरी नदीच्या खोऱ्याचा एक भाग आहे. बरोबर आहे. वर्धा नदी महाराष्ट्रामधील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहते. हे पण बरोबर आहे. एकच चुकलेले बघा या ठिकाणी. वर्धा नदीची लांबी किती बघा? 455 किलोमीटर आहे बघा. समजलं? अरुणिमा सिन्हा कोण आहे पहा? अरुणिमा सिन्हा. लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा. पुढचा प्रश्न आहे, आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन करून नवीन तयार झालेलं घटक राज्य कोणतं आहे? हा प्रश्न सुद्धा आपण घेतला होता आपल्या लाईव्ह क्लासमध्ये. तर बघा तेलंगणा.
महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? आता बघा, जे काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत आपल्या 2018 साली झालेल्या, 16 साली झालेल्या, त्याच प्रश्नामधले काही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. बघा कुठे, बघा नाशिक या ठिकाणी भरतो. लक्षात ठेवा नाशिक. महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य कोणतं आहे? तर सदरक्षणाय खलनिग्रहण आहे. लक्षात ठेवा, सदरक्षणाय खलनिग्रहण आहे. सज्जनांचे रक्षण